श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आत्मजात आत्मा असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीसाठी मे महिना जो आहे तो कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत. तुमची पूर्ण कनेक्ट एनर्जी जी आहे ती माझ्याशी ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी एनर्जी क्लॅरिटी पाहिजे ती व्यवस्थित भेटेल, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि क्लिअर सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं नाव तुम्हाला 3 वेळा घ्यायचं आहे. आपल्या ज्या गुरूंची तुम्ही सेवा करताय, कोणत्याही गुरु असतील तुमचे जे सेवा तुम्ही करत असाल. मी स्वामी समर्थांची सेवा करते. खूप जण आता स्वामी सेवा करीत झालेले आहेत. तर स्वामींचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. स्वामींच्या नावावरती तुम्हाला कोणती एनर्जी येते किंवा तुम्हाला या महिन्यात कोणती एनर्जी आहे किंवा काय घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये हे आपण बघणार आहोत. वाव, साक्षात स्वामी समर्थांचं कार्ड आहे. भरपूर जणांनी स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं. आत्ता जस्ट ज्या वेळेला मी रीडिंग घेत होती, आता कार्ड शफल करत होती, तेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेतलेलं आहे. त्यामुळे स्वामींचं कार्ड आलेलं आहे. नवनाथ महाराजांचं सुद्धा खूप जणांनी नाव घेतलं. बाळूमामाची एनर्जी दिसते आहे. श्री स्वामी समर्थ. एनर्जी काय येते तुमच्यासाठी बघूयात. भाऊ, एखादा चीटर व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे, फसवतो आहे, तुम्हाला टॉर्चर करत आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय. विश्वास ठेवायचा नाही आहे. तो सहज तुम्हाला फसवतो आहे आणि तुम्हाला ते लक्षात येते, पण तुम्ही ते इग्नोर करताय, कारण तो व्यक्ती तुम्हाला हवा आहे. तो व्यक्ती तुम्हाला तोडायचा नाही, तुमच्यापासून लांब करायचं नाही. हे तुमचं आहे त्या व्यक्तीसाठी. पण तसं काही करू नका. ते व्यक्ती जर तुम्हाला ओके बघा म्हटलं ना, तसं करू नका. टावर मुवमेंट येण्याची शक्यता आहे, जेणेकरून तो व्यक्ती तुम्हाला फसवतोय, चीट करतोय, तुम्हाला पैशासंदर्भात काही गोष्टीची भूल पाडतोय, तुमच्याकडून पैसे वगैरे घेत असेल किंवा तुमचं पैशाचं देणं घेणं असेल ऑलरेडी तुम्ही केलेलं असेल, तरी कुठेतरी या महिन्यात तुम्हाला त्याचा त्रास होईल किंवा पास्टमध्ये सुद्धा या गोष्टीचा टावर मुवमेंट तुम्हाला येऊन गेला आहे, धोका भेटलेला आहे, त्रास झालेला आहे, नुकसान झालेलं आहे. पैशासंदर्भात काही गोष्टीचं आर्थिक परिस्थितीमधून तुम्हाला नुकसान देण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीकडून, आणि तुम्ही त्याच्यावरती इतका विश्वास ठेवला की जेणेकरून तो व्यक्ती परत तुमच्या आयुष्यामध्ये तसं करणार नाही असं वाटलं तरीसुद्धा तुम्ही ती गोष्ट केली. पण तो व्यक्तीने तुम्हाला इतकं चीट केलं, फसवलं आणि तुम्हाला ते एकटं टाकलेलं आहे. आणि आता तो व्यक्ती सुखी समाधानी आहे. तुम्हाला त्रास देऊन त्याला पश्चाताप होत नाही त्या गोष्टीचा की तुमच्याबरोबर त्या व्यक्तीने असं चीट केलं, फसवलं, तुम्हाला त्रास दिला, आणि वरती तो तुमच्यावरती एक ब्लेम लावण्याचा प्रयत्न करतो किंवा तुम्हाला एखादं दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुम्हाला एखादा त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करतोय. अशा सगळ्या गोष्टी इथं घडताना दिसत आहेत तुमची या महिन्यामध्ये. आणि कर्जासाठी तुम्ही पैशाच्या असं पण आहे की तुम्ही भोळ्यापणाने त्या व्यक्तीला जामीन झाला असावा किंवा एखादं चेक वगैरे साईन करून दिला असेल. अशा पण काही गोष्टी दिसत आहेत तिथं, जेणेकरून तो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो. तुमची कोर्टामध्ये केस दाखल केलेली असेल किंवा त्याबद्दल मीटिंग बसलेली असेल किंवा त्याबद्दल वादविवाद सुरू असेल किंवा तुमची बाजू एकटी पडली असेल, तर त्याची बाजू एवढं सगळं चुका करून विश्वास तुम्ही ठेवून त्याची बाजू खंबीर झालेली असेल. अशा सगळ्या चुका इथं दिसत आहे. स्वामी सेवकरी तुम्ही आता आहात. स्वामींची सेवा तुम्ही कंटिन्यू करताय, पारायण करताय. यातून सुखरूप बाहेर पडावं हे सुद्धा तुम्हाला वाटतंय. इतकं वाईट व्हावं असं इतकं पण माणसाने वागू नये. जाणून बुजून एखाद्याला त्रास देऊ नये. फॅमिलीमधल्या काही गोष्टीचा इश्यू आहे तुमच्या आयुष्यामध्ये आता सध्या मकर राशीसाठी. तो इश्यू तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू झाला आहे. एक मिनिट. इश्यू जो आहे तो तुमचा सुरू आहे फॅमिलीमध्ये, कारण पैशासंदर्भात काही गोष्टी तुमच्या हव्या तेवढ्या कंप्लीट होत नाही आहेत, जेणेकरून त्यातून सुद्धा तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. खूप जण आजारी देखील आहेत. पायाचा, गुडघ्याचा, मणक्याचा, डोक्याचा, डोळ्यांचा आजार तुम्हाला सुरू आहे. आणि लेडीज व्यक्ती असेल, जेंट्स व्यक्ती असेल आणि त्यांना थकानी आलेली आहे किंवा चक्कर येणे, थकान येणे किंवा एक अशक्तपणा येणे, एखादा आजार, एखादा अशी ताकद ज्या अंगात आहे तुमच्या की जेणेकरून तुम्हाला ती ऊर्जा त्रास देताना दिसते, ताप येणे किंवा अशक्तपणा वाढणे, अशा काही गोष्टी तुमच्या घडताना दिसत आहेत. नको तिथं पैसा खर्च होतोय दवाखान्यासाठी, पण त्याचा रिझल्ट पण तुम्हाला हवा तसा मिळत नाही आहे किंवा तुम्ही बरे होत नाही आहे, हे पण इथं दिसत आहे. फॅमिलीकडून तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, त्रासात आहात आणि कुठेतरी तुम्हाला सर्पदोष आहे त्याचासुद्धा तुम्हाला त्रास होतो आहे. पण लवकरात लवकर तुम्ही त्यातून बाहेर पडाल. परमेश्वरांनी तुमच्यासाठी एक सिक्युरिटी ठेवलेली आहे, पण ते आता तुमच्यासाठी अवेलेबल असूनसुद्धा तुम्ही त्यातून बाहेर पडत नाही, कारण ती गोष्ट अजूनही तुमच्या आयुष्यातून कसं कर्म जे असतं, आपलं कर्म संपल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही.
कर्म जे आहे ते संपल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी भेटत नाही, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत नाही. तसं तुमच्या आयुष्यात आता इथं सुद्धा चालू आहे. कालसर्प दोष खूप जणांना स्वप्नसुद्धा पडत आहेत. सर्प, काळा साप, हिरवा साप, असं 2 लाल आणि असं चॉकलेटी पिवळा अशा कलरची सर्प दर्शन देत असते तुम्हाला स्वप्नामध्ये. त्याचा अर्थ तुम्हाला जर हवा असेल तर स्पेशल व्हिडिओ बनवायला सांगा, त्यावरती मी व्हिडिओ स्पेशल बनवून तुमच्यासाठी पोस्ट करेन. तर ही एनर्जी तुमची आहे या महिन्यामधली, खूप निगेटिव्ह आहे. आणि यासाठी तुम्हाला सल्ला काय आहे हे बघूयात. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत पोचेल. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ. ओके, बघा, एखादं कमळाचं झाड जे असतं ते कशात असतं? किचडमध्ये, चिखलामध्ये, घाणीमध्ये, बरोबर, पाण्यामध्ये, बरोबर असतं ना. जेवढा चिखल, जेवढं किचड असेल तिथं ते गुलाबाचं फुल उमलतं. तसंच आपलं आहे. जसं आपल्या अवतीभोवती जेवढं किचड आहे, जेवढे घाण आहे, जेवढे काटे आहेत, जेवढं निगेटिव्ह गोष्टी आपल्या भोवती आहेत, जेवढे निगेटिव्ह माणसं आहेत, तसंच त्यातून तुम्ही एक फूल उमलतंय, कमळाचं फूल तुम्ही उमलताय. पण त्या वाईट गोष्टीचा त्या कमळावरती काहीच फरक पडत नाही. का पडतोय? ते उमलायचं तसं उमलतंय, तेज द्यायचं तसं देतंय, सगळ्यांचं मन आकर्षित करायचं तसं करतंय. त्याला एखाद्याचं मन, एखादी व्यक्ती जरी जात असेल तर ती किचडला न बघता त्या व्यक्तीला, त्या फुलाला बघते. तसंच तुम्हाला सांगते मी, तुम्हाला कितीही अडचणी असू द्या अवतीभोवती, तुम्ही तेज तुमचं कमी करायचं नाही, जेणेकरून समोरच्या व्यक्तीची नजरदृष्टी तुमच्यावरती पडावे की हा व्यक्ती योग्य आहे, बरोबर. हे तुम्हाला करायचं आहे. दुसऱ्यांवरती लक्ष द्यायचं नाही आहे, निगेटिव्ह गोष्टींवरती लक्ष द्यायचं नाही, निगेटिव्ह माणसांवरती लक्ष द्यायचं नाही आहे. कोण काय म्हणते, कोण काय सांगते, कोण आत्ती कसं असतं, एकटे पडल्यावरती सगळे ब्लेम करत असतात. ज्यावेळी आपण एकटे असतो त्यावेळी आपल्याला त्रास देणारे खूप असतात. तर तसंच इथं आता तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्हाला थोडंसं संयम ठेवायचं आहे आणि एकटं पडलं म्हणून घाबरायचं नाही आहे. यातून तुम्हाला मार्ग भेटेल. तुम्हाला गुलाबजल पाण्यामध्ये हे करायचं आहे, थोडंसं अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. येणारी आता जी पौर्णिमा आहे ती 1 तारखेला आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणता दिव्य मेसेज आहे तुमच्यासाठी ते आपण बघूयात. दिव्य संदेश तुमच्यासाठी कोणता आहे ते आपण बघूयात, जेणेकरून तुम्हाला येणारा महिना, मे महिना जो आहे तो पौर्णिमेचा काळ जो आहे, पौर्णिमा जी आहे ती कुठेतरी तुम्हाला काय संदेश देण्याचा प्रयत्न करतो, काय संदेश देण्याचा प्रयत्न करतो. 2 कार्ड आले असं, चला ठीक आहे. इथं पण तेच मेसेज आहे तुमच्यासाठी. कमल करेल वाव. जे काही घडतंय, जे चाललंय, इथं पण तोच मेसेज आहे. कमळाचाच मेसेज आहे इथं. कमळ हे फूल आहे, त्याचाच मेसेज आहे की तुमच्या आयुष्यात महत्त्व तुमचं काय आहे ते महसूस करा. स्वतःला विश्वास द्या की तुमचं महत्त्व काय आहे, तुमची एनर्जी काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते स्वतः एकांतात बसून जरासं विचार करा आणि त्यावरती विचार करा. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या पौर्णिमेचा मेसेज तुमच्यासाठी असणार आहे की येणारी जी अमावस्या आहे त्याला तुम्हाला शांत राहायचं आहे, चिडचिड करायचं नाही, रागराग करायचं नाही. जाणून बुजून काही गोष्टी तुमच्याजवळ येतील पण ते इग्नोर करायचं आहे. चिडचिड होत असेल, समोरचा व्यक्ती जाणून बुजून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला शांत घ्यायचं आहे. की अमावस्येची कालावधी जो आहे, अमावस्येचा कालावधी, अमावस्येचा येणारा ज्यात तुम्हाला त्रास होतो, तर ते कालावधी जो आहे तो तुम्हाला शांत राहायचा आहे आणि ते वेळ गेल्यानंतर तुम्हाला त्यावरती बोलायचं आहे. हे तुम्हाला नक्की करायचं आहे ट्राय. आता आई देवी मातेचा संदेश तुम्हाला काय आहे, मेसेज काय आहे, दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूया. ओम नमो आदेश रेणुका मातेच्या नावाने चांगलं गणायच्या नावाने चांगलं उद्या. मतभेद जुळतील, सगळं व्यवस्थित होईल, रिलेशन तुमचं घरामधले बऱ्यापैकी चांगलं सुधारण्याचा प्रयत्न होईल. मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे उपाय सांगितलेला आहे तो करत राहा. माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहत जा, जेणेकरून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणण्यापेक्षा तुम्हाला हे जे माझे व्हिडिओ जे अपलोड होतात ते बघत राहा, जेणेकरून माझ्याकडून एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळेल, बरोबर. पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, एक एनर्जी, आपण एक चार्ज
म्हणतो मोबाईल जसं आपण चार्ज करतो, तो चालायला लागतो, चांगलं काम करायला लागतो, तसंच तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा, जेणेकरून तुमच्या माइंड चक्रा जो आहे तो पॉवरमध्ये येईल आणि तुमच्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टी बाजूला राहतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील. एक मुलाबाळांसाठी सुख आहे, समृद्धी आहे, आई देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी चांगलाच राहणार आहे. 1 2 3 3 1 2 या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काहीतरी शुभ संकेत तुम्हाला मिळताना दिसेल. काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये होताना दिसतील. बघू आपण काय गोष्टी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. तर बऱ्यापैकी रीडिंग झालेली आहे तुमची. तर ॲडव्हान्स म्हणून गणपती बाप्पांचा एखादा मेसेज तुम्हाला मी देऊ इच्छिते, कारण मला वाटतं की बाप्पांचा मेसेज तुम्हाला काहीतरी द्यावा. गणपती बाप्पांचा मेसेज तुमच्यासाठी काय आहे किंवा मेसेज एखादा द्यावा. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी. सिद्धी. वाव. ज्या गोष्टी तुम्ही करताय किंवा अध्यात्म करताय त्यामध्ये सिद्ध काय होते किंवा जे कार्य करताय त्यामध्ये सिद्ध काय करायचं आहे, किंवा मी एखादं हे मी कार्य करते पण यातून मला सिद्ध काय करायचं आहे, की या महिन्याची रास तुम्हाला काय आहे ती स्पष्ट एक मुद्दा घेऊन तुम्हाला सांगायचे आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही काहीतरी माहिती पोहोचेल. तुम्हाला काहीतरी माझ्यापासून चांगल्या काही गोष्टी 4 गोष्टी समजतील. एक भविष्य तुमचं काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोडा गायडन्स तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे सिद्ध झालं. जे काय करते मी ते ह्या काहीतरी गोष्टीचं सिद्ध करायचं आहे. तसं तुमच्यामध्ये काही गोष्टी आज दिनचर्या तुमची काय आहे, त्यामध्ये तुम्ही काय केलं नाही आहे, किंवा एखादी गोष्ट करणार आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीशी डील करणार आहे पैशासंदर्भात, बोलण्यासंदर्भात किंवा एका लव्ह रिलेशनच्या थ्रू, तर तुम्हाला ती सिद्ध करायचं आहे आणि जास्त अध्यात्मावर जोर ठेवायचा आहे. अध्यात्माच्या काही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. गणपती बाप्पांचा हाच मेसेज तुमच्यासाठी असणार आहे. तर एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर दुसरं असं आहे की चॅनलला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि इन्स्टावरती असेल तर फॉलो करून घ्या, जेणेकरून येणारी नोटिफिकेशन आहे लाईव्ह आलेली ती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि फ्रीमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारता येईल, जेणेकरून ते फुकट असेल, फ्रीमध्ये असेल आणि तुम्हाला त्याचा कोणता चार्ज द्यावा लागणार नाही. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.